कबूतरखान्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम। 4 आठवड्यांनंतर पुढची सुनावणी होणार। 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश। कबूतरखान्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचंही वक्तव्य। लोकांच्या आरोग्यासोबतच आस्थाही महत्त्वाची, विषय वादाचा नाही तर समाजाचा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जैन समाजानं आतापर्यंत कधी शस्त्र हाती घेतलेलं नाही, उचलणारही नाही। मराठी लोकांची भावना दुखावल्यास माफी मागतो, जैन मुनींची प्रतिक्रिया। 1988 पासूनच स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय। ठाकरेंच्या काळातही मांस विक्री बंदच होती। मांस विक्री बंदीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी मांस विक्रीचे आदेश मागे घ्यावेत। मांस विक्रीच्या बंदीच्या मुद्द्यावरनं संजय राऊत आक्रमक। बाजीराव पेशवेही मांसाहार करत होते, राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण। मुंबईतलं घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही सध्या कठीण। सदनिकेचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार, मुंडेंचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये उद्या मनसेची बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। मनसेच्या शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांसोबत होणार बैठक। सावरकरांच्या अपमान प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार। माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींच्या वकिलांचा पुणे कोर्टात दावा। पुणे ड्रग्ज प्रकरणातील प्रांजल खेवलकरांच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकलली। पोलिसांनी चौकशीसाठी मागितली मुदत। 25 ऑगस्टला आता जामीन अर्जावर सुनावणी होणार। आणि बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार। महायुती महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची दाट चिन्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।